नमस्कार मैत्रिणींनो, भाजी फटाका यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला तर कळलंच असन थंबनेलवरनं आपण काय बनवणार आहोत. चला तर साहित्य बघूया डोनट्स कसे बनवायचे. त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, त्यानंतर दही घेतलं आहे, बेकिंग सोडा घेतला अर्धा चमचा आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. चला तर बघूया आता. इथे मी मैदा काढून घेत आहे ताटामध्ये. तो मैदा मी चाळून घेतलेला आहे चाळणीने. मैद्याचं आणि पिठी साखरेचं प्रमाण 2 वाट्या मैदा असला तर 1 वाटी पिठी साखर घ्यायची. हे बघा मी पिठी साखर घालून घेतलेली आहे. त्यात थोडीशी मी ठेवलेली आहे डोनेटवर टाकण्यासाठी, डोनट तयार झाल्यानंतर. आता आपण त्यात बेकिंग सोडा घालून घेऊया. नंतर ते मिक्स केल्यानंतर दही घालून घ्यायचं आहे. दही हे फ्रेश असावं. मिक्स करायचं पिठामध्ये. त्याच्यात आता आपण 2 चम्मच तेल घालून घेतले. तूप पण घालू शकता तुम्ही इथे तेलाऐवजी. आता आपण ते एकजीव करायचं सगळं. हे बघा अशा पद्धतीने करायचं ते एकजीव. आता दूध घेतलेलं होतं आपण 1 कप, त्यांनी मळून घ्यायचं. पाण्याचा वापर करायचा नाही इथे, दूधच वापरायचं. हे बघा आपला डो तयार झालेला आहे. सॉफ्ट असा डो तयार करायचा आणि तो 15 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचा. तोपर्यंत एकीकडे मी तेल ठेवलेलं होतं तापायला. हे बघा 15 मिनिटानंतर तेल तापायला ठेवलं कढईमध्ये. आणि आता आपण तयार करणार आहोत डोनट्स. त्यासाठी एक मोठा गोळा करून घ्यायचा चपातीसारखा आणि लाटून घ्यायचा तो. जाडसर लेअर ठेवायची थोडीशी, पातळ लाटायचं नाही, जेणेकरून आपला डोनट्स फुगला पाहिजे. हे बघा अशा प्रकारचं करायचं, लाटायचं. आणि आता 1 वाटीच्या साहाय्याने डोनट्स बनवून घ्यायचा. परत मी एक छोटं झाकण घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. इथे आपला डोनट्स तयार झालेला आहे. आता परत दुसऱ्या छोट्या साईजचा मी डोनट करून दाखवणार आहे तुम्हाला. मी पोळी लाटून घेतली होती जाडसरच. हे बघा मी छोटी वाटी घेतलेली आहे त्यासाठी. अशाच नवनवीन रेसिपी पाहत चला. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला. हे डोनट लहान मुलांना खूप आवडतात आणि मोठ्यांना पण आवडतात. अंड्याचा वगैरे वापर आपण इथे केलेला नाही आहे. बघू शकता आपले डोनट्स तयार झालेले आहे. आता ते कढईत टाकू आपण तळण्यासाठी. तेल तापलेलं आहे आणि कमी गॅसवरतीच तळायचे हे. हे बघा तेल तापलेलं आहे आपलं. आता मी टाकून घेते त्यात डोनट्स. लालसर अशी होऊ द्यायची. मंद आचेवरतीच तळायचे ते. बघा कशी टम्म फुगलेली आहे.
चला तर तयार झाले आपले डोनट्स. अशा प्रकारे मी सर्व डोनट्स तळून घेत आहे राहिलेले शिल्लक. आणि मी येथे मुलांसाठी बनवलेले होते 4 वेगळे डोनट्स. त्यावर मी सजावट केलेली होती डेअरी मिल्कची आणि साखर उरलेल्या पिठी साखरेची.